नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये अंगारकी चतुर्थी, त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थी म्हणजे काय, उपवास कसा करावा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहावा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहितीही कळेल। आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। गणपती बाप्पा हे अनेक जणांचे प्रिय व आराध्य दैवत आहे। श्री गणेश म्हणजे संकट मोचन, म्हणजे संकटातून वाचवणारे। श्री गणेश म्हणजे विघ्नहर्ता, आपले सर्वांचे विघ्न हे दूर करणारे। गणपती बाप्पांवर प्रत्येकाची श्रद्धा ही आहे। गणपतींची अशी कितीतरी नावं आहेत व त्यांचे अर्थही खूप महत्त्वपूर्ण आहेत। श्री गणेशांची उपासना आराधना करायला सर्वांनाच आवडत असते। श्री गणेशांची सर्वात प्रभावी उपासना आराधना म्हणजे चतुर्थी। ही चतुर्थी कधी असते, तिचे प्रकार किती, त्याचप्रमाणे हे व्रत आपण कसे करावे व त्याचे महत्त्व काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचप्रमाणे हे व्रत केल्यामुळे आपल्याला काय फलश्रुती मिळते याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चतुर्थी म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमाही येत असते। पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी जी तिथी येते तिला चतुर्थी असं म्हटलं जातं। या दिवशी श्री गणेशांची उपासना ही केली जाते। या दिवसाला श्री गणेश चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी असे संबोधन हे केले जाते। ही चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी असं म्हणतात। बरेच जण वर्षभरात येणाऱ्या सर्व चतुर्थी हे व्रत करत असतात, पण काही जण मात्र अंगारकी चतुर्थीच ही करताना दिसतात। ही चतुर्थी ज्याला जसं वाटेल त्याप्रमाणे करता येते। आपली एखादी मनोकामना असेल तर ती पूर्ण होण्यासाठी काही जण 11 चतुर्थी ही करतात, काही जण 21 चतुर्थ्या ही करतात। तर मनोकामना पूर्ण होईपर्यंत चतुर्थी उपवास केला जातो। तर काही जण वर्षातल्या येणाऱ्या अंगारकी चतुर्थी करत असतात। तर ही चतुर्थी कशी करावी, ह्या दिवसभरात आपण उपासना आराधना ही कोणकोणत्या पद्धतीने करू शकतो, त्याचप्रमाणे या व्रताचे व्रतार्चन आपण कसे करावे हे आपण पाहूयात। सकाळी शुचिर्भूत होऊन आपल्याकडे श्री गणेशाची जर चांदीची किंवा पितळेची मूर्ती असेल किंवा ज्या कोणत्याही धातूची मूर्ती असेल, किंवा जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेऊ शकता। त्यांना पंचामृताने त्याचप्रमाणे शुद्ध पाण्याने अभिषेक करावा। हळदी कुंकू अक्षदा फूल दीपधूप दाखवावा व मनोभावे पूजन आपण करावे। श्री गणेशांना लाल फुलं ही अर्पण करावी। त्याचप्रमाणे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे। दिवसभर शक्य असल्यास दूध आणि फळ ही आपण ग्रहण करावीत। आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तिखट व मिठाचे पदार्थ जसे की साबुदाणा खिचडी म्हणा किंवा वेफर्स वगैरेही खाऊ शकता। त्यानंतर सायंकाळी चंद्रोदय झाल्यावर चंद्राची वेळ पंचांगामध्ये दिलेली असते। चंद्राचे दर्शन घेऊन त्यानंतर आपण श्री गणेशांची पूजा आरती ही करावी। आणि नंतर श्री गणेशांना मोदक अतिशय प्रिय आहेत, मोदकांचा नैवेद्य दाखवावा। तुम्ही 21 मोदकांचा नैवेद्यही दाखवू शकता। त्याचप्रमाणे आपण घरामध्ये जो महानैवेद्य गोडाधोडाचे पदार्थ जे बनवलेले असतील तेही आपण नैवेद्यामध्ये दाखवावे आणि आपण उपवास सोडायचा आहे। अशा प्रकारे चतुर्थीच्या दिवशी उपासना व व्रतार्चन आपण करायचे आहे। यामध्ये बरेच प्रकार आहेत। काही जण मिठाची चतुर्थीही करतात, तर काही जण फक्त दूध आणि फळ खाऊन हा व्रत करत असतात। प्रत्येकाचा ऐच्छिक प्रश्न आहे। आणि जर कुणाला चतुर्थी उपवास सुरू करायचे असतील तर अंगारकी चतुर्थीपासून किंवा श्रावणातील चतुर्थीपासून हा उपवास आपण सुरू करू शकतो। चतुर्थी हे व्रत खूपच फलदायी मानले गेलेले आहे। या दिवशी आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे श्री गणेशांचे मंत्र आपण पठण करावेत। ओम गंग गणपतये नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, अशा प्रभावी मंत्रांचा 108 वेळा आपण जप करावा किंवा 21 वेळा तुम्ही नामस्मरणही करू शकता।
गणपती अथर्वशीर्षाचे पठणही आपण या दिवशी नक्कीच करायचे आहे। तसेच सायंकाळी श्री गणेशांचे पूजन झाल्यावर आरती करावी, नैवेद्य दाखवायचा आहे। जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा गणपती अथर्वशीर्षाचे पठण किंवा श्रवण आपण नक्कीच करावे। किंवा वेळेअभावी जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरही हे लावून ऐकू शकता। कानावर जरी ते पडले तरी घरात पॉझिटिव्हिटी निर्माणही होत असते। तर अशा प्रकारे सर्वांचे प्रिय व आद्य दैवत श्री गणेशांची आपण चतुर्थी कशी करावी, त्याचप्रमाणे चतुर्थीचे किती प्रकार आहेत, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। आणि व्हिडिओ कसा वाटला, त्याचप्रमाणे माहिती तुम्हाला कशी वाटली हेही कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। श्री स्वामी समर्थ।